हो जरा टाळ्या वाजवून स्वागत करा. बालारपीठ शेख यांचा सन्मान. हो सर्व वर्षाखाली सराव करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा पैलवान महाराष्ट्र केसरी झालेला आहे. पुन्हा एकदा संस्थेच्या विनंतीला मान देऊन पैलवान आपण या ठिकाणी आलात. आपलं मनपूर्वक स्वागत. केसरीच्या गदेला हात घेतला, अनेक वेळा प्रयत्न केला. संस्थेच्या वतीने अधिवेशन 1000 रुपये संस्थेच्या वतीने या ठिकाणी बाला रफिक शेख पैलवानला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. वाघ सिंहाची हवेली अजिंक्यची गदा इंदापूरच्या हर्षद कोकाटेने पटकावली. मुळशीचा तानाजी झुंझुरके तिसऱ्यांदा ठरला उपविजेता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्यातून नांदेडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये मुळशीच्या तानाजी झुंझुरके याचा पराभव करत इंदापूरचा हर्षद कोकाटे विजेता ठरला. संजीव नाईक यांच्या हस्ते नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, दिनेश वांजळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हर्षद कोकाटे याला मानाची गदा देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे यंदाच्या हवेली अजिंक्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये सलग तिसऱ्यांदा मुळशीचा तानाजी झुंझुरके अंतिम सामन्यात धडकला. मात्र यंदा देखील त्याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर वेल्ल्याच्या अक्षय चोरगे याने तृतीय क्रमांक पटकावला. 35 किलो कुमार गटापासून खुल्या गटापर्यंत खेळवण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये 35 किलो वजन गटात ओमकार जगताप, 38 किलो वजन गटात संग्राम दसवडकर, 41 किलो वजन गटात सूरज जावळकर, 45 किलो वजन गटात अक्षय भोसले, 49 किलो वजन गटात हर्षल गोगावले, 54 किलो वजन गटात रितेश मुळीक, 60 किलो वजन गटात तनिष्क कदम, 57 किलो वजन गटात किरण शिंदे, 61 किलो वजन गटात निखिल कदम, 65 किलो वजन गटात तुकाराम शितोळे, 70 किलो वजन गटात सागर लोखंडे आणि 75 किलो वजन गटात रवींद्र करे अशी विजेत्यांची नावे असून भरत चौधरी, भीमराव वांजळे, बाबूराव थोपटे, ऐरेगावचे सरपंच युवराज वांजळे, सचिन चौधरी, निखिल धावडे, समीर शेलार, संदीप वांजळे, पप्पू वांजळे, मंगेश धावडे, तन्मय धावडे, माऊली कालेकर, अंबादास चौधरी, नारायण चौधरी यांच्या आयोजनातून या स्पर्धा यशस्वी झाल्या. हवेली तालुका कला क्रीडा सामाजिक संस्था ही गेली 7 वर्ष झाले कुस्तीचे आयोजन करत आहे. ही स्पर्धा प्रथम कोंडवे या गावी मातीमध्ये प्रथम घेतली होती. त्यानंतर ह्या स्पर्धेनंतर दुसऱ्या वर्षी आम्ही कोंडवे येथे घेतली. तिसऱ्या वर्षी नवीन आयरे या ठिकाणी घेतली होती. चौथ्या वर्षी शिवणे या ठिकाणी घेतली. पाचव्या वर्षी उत्तमनगर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेतली होती. त्याच्यामध्ये 27 राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर 6व्या वर्षी राजा लायगुडे यांनी दायरी या गावी नियोजन केलं होतं. त्यानंतर हे 7वं वर्ष नांदेड या ठिकाणी आहे आणि आम्ही हे 7 जण टीममध्ये वर्कर हे केलेले आहे, संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे आणि त्या रजिस्ट्रेशननुसार आम्हाला ATG या संस्थेला मिळलेलं आहे. कारण हे गेले आम्ही 7 वर्ष काम बघून आम्हाला लोकांनी सहकार्य केलं आणि आमच्यावर एक विश्वास निर्माण झाला आमच्या संस्थेला. त्यामुळं ही स्पर्धा ह्या पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगला बघण्याचा दृष्टिकोन लोकांमध्ये राहिलेला आहे. त्यामुळे ही स्पर्धा व्यवस्थित होत आहे आणि पैलवानकी क्षेत्र काहीतरी देणं लागतो या हिशोबाने ही स्पर्धा दरवर्षी आयोजन करत असतो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ATG आहे, 12 सर्टिफिकेट, धर्मादायक नोंद आहे, त्यानंतर बरेचसे उपक्रम चालू असतात. हवेली तालुका सामाजिक क्रीडा संस्था ही कोंडवे गावामध्ये सुरुवातीला मी पहिल्या वर्षी घेतली होती. अगदी आम्ही मातीच्या आखाड्यात 2 हॅलोजनवरती ही स्पर्धा चालू केली. तिथून पुढं वर्षानुवर्ष ही संस्था आपल्या दरवर्षाच्या नियोजनात आणखीन चांगल्या प्रकारची प्रगती करते. त्यानंतर आम्ही आपले पैलवान आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रगती करावं याकरता पुढे जाऊन ही स्पर्धा कमिटीचे सर्व सदस्य असतील सर्वांनी असं ठरवलं की आपल्या मुलं पुढे जाऊन मॅटवरती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली मुलं गेली पाहिजेत. तिथून पुढे ही स्पर्धा जिल्हास्तरीय आणि मॅटवरती झाली. त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी उत्तमनगर येथे शालेय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेतली आणि आता ही स्पर्धा इथून पुढं आमचं असं पुढचं ध्येय की ही स्पर्धा नक्कीच पुढं महाराष्ट्र केसरीचं नियोजन आणि हिंद केसरी स्पर्धेचं नियोजन करेल. पैलवान कुस्ती खेळायला लागला की जरी स्टेजवरती बसलो असेल तरी पण एकदम अंग असं भरून येतं आणि बाबा पैलवान कुठला डाव करेल हे उत्स्फूर्त एक पायची आवड निर्माण होती. त्यामुळंच इतक्या वेळ बसून कुस्त्याचा आनंद घेतला. संधी एवढंच की भारी वाटतं. तालमीतून निघताना मी
ठरलं होतं की आपल्यालाच गदा मिळायला पाहिजेलाच वस्तादनी पटवलं ते. आणि आता कुस्तीसारख्या स्पर्धेला अशा ह्यांच्यामधनं वेगळं प्रोत्साहन मिळते, याबद्दल काय वाटतं, काय सांगतो? प्रोत्साहन इथनं पुढे वाटचालीसाठी प्रोत्साहन देते ते, अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्र केसरी व्हायची.